घडामोडी भरपूर घडतात आणि त्यात आणखीन एक महत्त्वाची घडामोड बघा, त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर रविवारी मनोज जरांगेंनी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पाहणी केली। यावेळी जरांगेंनी शिल्पकार जयदीप आपटेच्या अटकेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांवर आरोप केले। जरांगेंच्या या आरोपावर काय नेमकं घडलं, या आरोपानंतर काय नेमकी प्रतिक्रिया उमटली, पाहूयात। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगेंनी रविवारी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी केली। 26 ऑगस्ट रोजी दुपारी महाराजांचा हा 35 फुटी पुतळा अचानक कोसळला होता। त्यावरून राज्यासह देशात खळबळ माजलेली असतानाच मनोज जरांगेंनी कोसळलेल्या पुतळ्याची समर्थकांसह पाहणी केली। खरं तर या पुतळा प्रकरणावरून आधीच महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे आणि त्यातच जरांगेंनी पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेच्या अटकेला होणाऱ्या दिरंगाईवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। यावेळी जरांगेंनी आपटे हा सत्ताधाऱ्यांच्या जवळचा असल्याचा आरोप केला। यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्र्यांसह रवींद्र चव्हाणांनाही लक्ष केलंय। की कॉन्ट्रॅक्टर कुठे, त्याने दर्जेदार काम केलं का, इतक्या थोड्या दिवसात काय केलं, हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्याला कायमचं जेलमध्ये टाकायचं। बाकीचे चिखलबेक करून तुम्ही नाटक राजकारणासाठी करायचं नाही। छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महायुती असून नीट राज नसता महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागे लागणार आहे। तुम्हाला वाटत असं आता मजेत चाललंय, तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळते ना दोघांना, पण तुम्हाला वाटत असं आम्ही दोघ जण आंदोलन करून जिरू ह्यो विषय जिरत नसतो। मनोज जरांगेंच्या या आरोपांवर महायुतीनं प्रत्युत्तर दिलंय। भाजप आमदार नितेश राणेंनी जरांगेंचे आरोप फेटाळत आपटे कोणत्याही बिळात लपलेला असला तरी त्याला बाहेर काढून आपटणारच असा दावा केला। तर शिंदेच्या शिवसेनेनंही जरांगेंचे आरोप फेटाळून लावलेत। निश्चित मनोज जरांगेंनी जे स्टेटमेंट दिलं त्याचं आम्ही स्वागत करतो। अशीच भूमिका प्रत्येक राजकीय पक्षाची असली पाहिजे। जरांगेंनी जे सांगितलं ते वस्तुस्थिती आहे आणि असं तुम्ही त्याचं भांडवल, राजकीय भांडवल कराल, लोकांना वेठीस धराल, हे चालणार नाही। तो आपटे कुठल्या बिळात बसला असेल, जगाच्या पाठीवर कोणत्या आपटेला वाचवणार ना, आमच्या श्रीकांत शिंदे वाचवणार ना, कोणी वाचवणार। शिवरायांच्या पेक्षा मोठा कोणच नाही। आम्हाला कोणाला त्या बाबतीत राजकारण करायचं नाही। स्वतः रवींद्र चव्हाण साहेब हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR करून आलेले आहे। आता तो कुठल्याही बिळामध्ये वाचला असेल तर बाहेर शोधून काढू ना, आणि नुसतं काढणार नाही, नंतर आपटणार पण त्याला। भाजपनं जरांगेंच्या आरोपांना फेटाळलेलं असलं तरी भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र जरांगेंच्या आरोपात तथ्य वाटतंय। अजित पवारांचे आमदार असलेल्या अमोल मिटकरींनी मनोज जरांगेंनी आरोप नव्हे तर सर्वसामान्यांची भावना बोलून दाखवल्याचं म्हणत घरचा आहेर दिलाय। जरांगे पाटलांनी जी भावना व्यक्त केली ती सामान्य लोकांची भावना आहे। एक शिवप्रेमी म्हणून त्यांनी भावना व्यक्त केली, आमची पण तीच भावना आहे। पण आमची विनंती मायबाप सरकारला एवढी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण सर्व लोक राजकारण करतो, पण अशा प्रकारे जगात पहिल्यांदा ही घटना घडली। एकंदरीतच राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलंय। पंतप्रधानांच्या माफीनंतरही हा वाद मिटत नाहीये। त्यातच जरांगेंच्या आरोपांनी हा वाद आणखी तापण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे आता फरार शिल्पकार जयदीप आपटेला शोधण्यास पोलिसांना कधी यश मिळतं आणि त्याच्या चौकशीतून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।